हाय हॅलो नमस्कार. गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज एक आपल्याला अशी नवीन वेगळी पद्धतीची रेसिपी करायची आहे, थोडीशी वेगळी. रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो, तर म्हटलं आज चला थोडंसं काहीतरी वेगळं बनवू खायला. तर बघा, मी इथं घेतलेली आहे छोटी एक वाटी तुरीची डाळ, थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी चणा डाळ घेतलेली आहे. आणि ती आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने. तर आपल्याला ही आधी आपण बनवण्याच्या आधी 1 तास पण आपण धुवून भिजायला घालू शकतो. भिजली की कसं आपली डाळ लवकर शिजल्या जाते. तर आता चला 2 पाण्यानं धुवून झालेलं आहे. आता हिला थोडंसं 5-10 मिनटंच भिजत घालणार आहे. तर मला आत्ताच ही बनवायची आहे. जर आपल्याला थोड्या वेळाने बनवायची असेल तर आपण अर्धा-1 तास भिजत घालू शकतो. तर आता छान असं पाणी काढून घेतलेलं आहे 2-3 वेळा. आता पाणी टाकून ठेवलेलं आहे भिजायसाठी 5 मिनिटेच फक्त. आता इकडं घेतलेलं आहे कुकर धुवून. तर आता आपल्याला 5-10 मिनिट झालेली आहे डाळ भिजवून. आता मी टाकलेली आहे कुकरमध्ये. आणि आपल्याला डाळीच्या वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. थोडीशी मी टाकलेली आहे त्यात हळद. ही रेसिपी मस्त आगळी वेगळी आहे आणि खायला पण एकदम भारी आणि टेस्टी लागणार आहे. तर आता इकडे लावलेला आहे मी कुकर. आता ते कुकरच्या 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला इकडे साहित्य चिरून घ्यायचं आहे. 2 टॅमॅटो, 1 कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर. हे सगळं साहित्य मी धुवून चिरून घेतलेलं आहे. इकडं आपलं कुकर पण शिट्ट्या देत आहे. 2-3 शिट्ट्या झाल्या की आपली डाळ शिजून जाईल. तर इकडे घेतलेलं आहे चाळून मी 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आपली मुलं ज्वारीची भाकरी खात नाही. ज्वारी आपल्या रोजच्या प्रमाणात खाण्यात येतच नाही, सारखे गहू येतात. मग त्यामुळे तुम्ही मुलांना असा थोडंसं वेगळं काही ज्वारीच्या पिठाचं बनवून देऊ शकता. डोसा, शेंगुळे, थालीपीठ, मग असं हे वरणफळं वगैरे असे बनवून देऊ शकता. त्यासाठी मी बनवत आहे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून. आता आपल्या त्यात काही मसाले ॲड करायचे आहे. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि ओवा टाकलेला आहे. आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने डो बनवून घ्यायचा आहे. आपण जसं पोळीला बनवतो तसं, जास्त टाईट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. ही रेसिपी पाहण्यासाठी माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. अगदी साधी सोपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर बघू शकता छान असा इथं मऊ डो बनवून ठेवलेला आहे. आता हे आपल्याला 5-10 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. पीठ पण छान मुरतं. तर बघू शकता इकडं डाळ पण छान अशी शिजून झालेली आहे. तर आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, फक्त हळद टाकून शिजवलेली होती. आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं, पातळ घट्ट आपल्या आवडीनुसार. आता ते टाकून मस्त आपल्याला असा रवीनं घोटून घ्यायची आहे डाळ. डाळ घरची आहे त्यामुळे एकदम छान अशी पिठल्यासारखी शिजलेली आहे, मऊ एकदम. आता इकडे सगळं साहित्य चिरलेलं आहे. तर आपल्याला लगेच घ्यायचं आहे वरण फोडणी देण्यासाठी. इकडे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. मस्त 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाले की त्यात टाकलेली आहे जिरं मोहरी पण छान कडकडली की त्यात टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता. नंतर टाकायचा आहे कांदा पण छान असं गुलाबी रंगावर येईपर्यंत थोडासा परतवून घ्यायचा आहे. नंतर टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये टॅमॅटो. टॅमॅटो पण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाका. वरणात टाकलेलं नाही सॉरी, त्यामुळे आपल्याला चवीला जेवढं लागेल तेवढं टाकू शकता, किंवा मग आपण वरण टाकल्यास वरणामध्ये पण टाकू शकता. इथं टॅमॅटो मऊ होण्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे. आता त्यात टाकायचे आहे काही मसाले. धना पावडर टाकलेली आहे, जिरा पावडर आणि हे लाल तिखट आहे घरचं. हे कस्तुरी लाल मिरची पावडर आहे 1 चमचा.
थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. ते सगळं आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. आता 1-2-3 मिनिट. त्यावर टाकलेली आहे आता कोथिंबीर. आता आपल्याला हे सगळं शिजण्यासाठी थोडंसं वरणावरचं पाणी टाकलेलं आहे. आपला सगळं मसाला छान असं तळतो त्यामुळे. आता झाकण ठेवून मी 1-2 मिनटं असं शिजू देणार आहे. तर बघू शकता छान असा मसाला सगळा आपला शिजून झालेला आहे. तर आपल्याला आता ह्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे. डाळ टाकून घेतलेली आहे. आपल्याला आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, किती लागेल तेवढं तसं. आणि तुम्ही वरण पण जेवढं पातळ घट्ट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता इकडं पीठ पण छान असं भिजून झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याचे करायचे आहेत छान असे गोल गोल. फळं बनवून घ्यायचे आहेत. हाताने असे गोल गोल चपट्या बनवायच्या आहेत. अगदी साधी सोपी आहे रेसिपी आणि सहज बनवता येते. बघू शकता हे असं मी ताटामध्ये सगळं बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरणाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये एक एक सोडायचं आहे. हे टाकते वेळेस पण आपल्याला एक एक साईडनी टाकायचं आहे. एकावर जर एक टाकले ना आपले ते चिटकल्या जातील. थोडे थोडे टाकून सतत हलवत राहायचं आहे. अर्धे टाकून झालेले आहेत. आता मी परत हलवून घेत आहे म्हणजे आपले ते चिटकणार नाहीत फळं खाली. आता हे सगळे टाकून झालेले आहेत. तर बघू शकता मस्त असं शिजत आहे. आपल्याला हे फळं छान असे शिजू द्यायचे आहेत. छान शिजले की नंतर गॅस बंद करायचा आहे. खूप छान लागतात खायला, एकदम टेस्टी लागतात वरणफळं हे अशी. मी तर सतत बनवत असते. लहानपणी पण आई आम्हाला बनवून द्यायची वरणफळं. मुटकुळे वरणातले ज्वारीच्या पिठाचे हे असे मस्त लागतात खायला. आता इकडं मी थोडंसं तडका देण्यासाठी पळीमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. नंतर त्यात टाकायची आहे जिरं मोहरी. जिरं मोहरी पण छान अशी कडाडलेली आहे. आता टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता आणि थोडीशी लाल मिरची पावडर. कोथिंबीर पण टाकलेली आहे थोडी. छान असा आपला तडका द्यायचा आहे. मी खाणार नाही सांगते एवढं तिखट कमी कर चटणी. बघू शकता मस्त एकदम छान असं तडका देऊन झालेला आहे. गरमागरम खायला एकदम भारी व टेस्टी लागणार आहे. ह्याच्यासोबत तूप जर असलं ना तर खूपच छान. हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक आणि सबस्क्राईब करा.